साताऱ्यात युतीनंही स्वतंत्र लढत होणार असल्याची महत्त्वाची घोषणा मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी केली। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मैदानात उतरेल, भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल असं देखील शिवेंद्रराजे भोसले म्हणाले। मी परवा पण सांगितलं म्हणजे आज मला वाटतं पालकमंत्र्यांनी दुपारनंतर सगळ्यांना काहीतरी युतीच्या यांना सगळ्यांना बोलवलंय, मग त्यावेळेला चर्चा होईल। पण शेवटी जर म्हणजे युती जर झाली नाही तर प्रत्येकाला आपापले मार्ग मोकळेच आहेत लढायला। कुणी म्हणजे लढायचं कुणी थांबणार तर नाही आहे। निवडणूक आहे, प्रत्येक पक्षाची ताकद आहे, भाजपची आहे, सेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, पवारसाहेब म्हणून सगळ्यांचीच आहे, काँग्रेस असेल, सगळ्यांचं आपापलं आहे। त्यामुळे शेवटी जर एकत्र होत नसलं तर प्रत्येकाची लढाईची तयारी पण आहे। देवाची इच्छा असल्यास मुंबईत आपलाच महापौर होईल असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं। त्यावर मुंबईचा महापौर महायुतीचा व्हावा हीच देवाची इच्छा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। त्यानंतर आता संजय राऊतांनी एक सूचक विधान केलंय। बहुमत हे चंचल असतं, देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। आम्ही तटस्थपणे हालचालींवर लक्ष ठेवून आहोत असं संजय राऊत म्हणाले। त्यामुळे मुंबईतील महापौर पदाच्या निवडणुकीत कहाणी में ट्विस्ट येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेलं नाही। कारण सर्व साम दाम दंड भेद, लालूच, आमिष, यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले। गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले। तुमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो। जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं। मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना, भाजप पल्लाडे आमच्या नेत्यांना स्वीकारलं। वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे। तुम्ही आमचा शिवसेनेशी चर्चा सुरू आहेत। आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत। आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो। ऐतिहासिक सत्य सांगतो, तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं, हे लक्षात घ्या। बहुमत हे चंचल असतं, पाऱ्यासारखं, ते इथून तिथे तिथून ते कधी सरकू शकतं। हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा आहे। तर दुसरीकडे नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत, त्यामुळे देवावर विसंबून राहिले। आता घरी बसा आणि ऑपरेशन करून घ्या अशा शब्दात नारायण राणेंनी खोचक टीका केली आहे। आता देवावर हे झालं काय, विसंबून राहिलं? हा, देवाला हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी। कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे, आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। शिंदेंना मुंबईतील नगरसेवक फुटण्याची भीती आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। 29 नगरसेवक वांद्रे येथील ताजलँड्स एंड हॉटेलमध्ये असून खरं तर विजयी उमेदवारांचा मुक्काम पुढील 3 दिवस हॉटेलमध्येच असणार आहे। कडक सुरक्षेत नगरसेवकांना ठेवण्यात आल्याची माहिती आहे। मुंबईचा महापौर अडीच वर्ष करण्यात यावा अशी शिवसेनेची मागणी असल्याची खरं तर सूत्रांची माहिती आहे। तर भाजपकडे 2.5 वर्ष महापौर पद मिळावं अशी मागणी देखील केल्याची माहिती आहे। तर हॉटेल पॉलिटिक्समुळे भाजपवर दबाव टाकण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे का अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।